आणि राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आता भिवंडीमध्ये पोहोचलेली आहे। उद्या मुंबईतील शिवाजी पार्कवर राहुल गांधींची जाहीर सभा होणार आहे। राहुल गांधींच्या भारत जोडोमध्ये हजारो कार्यकर्ते एकवटलेले दिसतात। आपण पाहतो राज्यातला चौथा दिवस आहे त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा। आज त्यांची पालघरमध्ये सुद्धा सभा झाली आणि त्यानंतर राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आता भिवंडीमध्ये पोहोचली आहे आणि उद्या मुंबईतील शिवाजी पार्कवर राहुल गांधींची जाहीर सभा होणार आहे। आपण पाहिलं की काल गुरुवारी जी सभा झाली त्यामध्ये राहुल गांधी यांनी मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती। आज जी सभा होईल किंवा उद्या जी सभा होईल त्यामध्ये राहुल गांधी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भिवंडीमधला राहुल गांधींचा 62वा दिवस न्याय यात्रेचा। आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय भिवंडीमधून। त्यांची यात्रा आता भिवंडीमध्ये पोहोचलेली आहे आणि आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय त्यांच्या हातात समर्थकांच्या हातामध्ये बॅनर्स सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, आपण पाहतोय भिवंडीमध्ये ही यात्रा पोहोचलेली आहे, काय सध्याचं वातावरण आहे? समर्थक आणि जे त्यांचे कार्यकर्ते आहेत मोठे बॅनर्स घेऊन हातामध्ये दिसतात, घोषणाबाजी होते। सध्या जर आपण पाहिलं तर राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्याच्या नंतर जे आहेत आज त्यांनी संपूर्ण पालघर जिल्ह्याचा दौरा केलेला आहे आणि हा पालघर जिल्ह्याचा दौरा आटपून आता राहुल गांधी हे आता भिवंडीत काही वेळातच दाखल होणार आहे। त्यापूर्वीच मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी जमलेले पाहायला मिळत आहेत। कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह जो आहे तो त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय। सकाळपासूनच हे कार्यकर्ते राहुल गांधी यांची वाट पाहतात। सगळे काँग्रेसचे झेंडे घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहेत मोठ्या संख्येने भिवंडी महानगरपालिकेचा जो चौक आहे त्या चौकात दाखल झालेले आहे। काही वेळातच राहुल गांधी या चौकामध्ये पोहोचून ते चौक सभा घेणार आहे आणि या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जे आहेत ते संबोधित करणार आहेत। राहुल गांधी यांची जी न्याय यात्रा निघालेला आहे त्याला चांगला प्रतिसाद सध्या तरी या ठिकाणी पाहायला मिळतोय। भिवंडी जर परिसर शहर जर पाहिलं तर हा मुस्लिम बहुल परिसर आहे, त्यामुळे मुस्लिम समुदाय जो आहे तो मोठ्या संख्येने राहुल गांधी यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेला आहे। मोठा पोलिसांचा फौज धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।